कोर ग्रुप बसत होता आणि यातनं मला 2-2 वाजायचे, तेव्हा 2 वाजता आमची बैठक व्हायची. खरं तर खूप मेहनत केली आहे. खरं तर आपल्यावर प्रचंड विश्वास या जनतेने केला आहे. आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. 317 नगरसेवक आणि 22 नगराध्यक्ष आणि विकसित नागपूर हा जो आपण संकल्प केला, त्यामुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकाच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. नगराध्यक्ष म्हणून आपल्याला आपले शहर चांगले करायचे आहेत. सोबतच आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागणी या ठिकाणी आवश्यक आहे. कारण काही कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलं नाही, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून त्यांचे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि खरं तर आजच्या निवडणुकीपासून पुन्हा आपल्याला दुसऱ्या विजयाकडे जायचं आहे. हा विजय पूर्ण विजय नाही आहे. आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी लागायचा आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कमीत कमी 200-250 पदाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या तयारी करता आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. एवढंच नाही तर नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता तयारी करायची आहे. आणि देवेंद्रजी, मी आपल्याला विश्वास देतो, जसं नागपूर नगरपालिकेमध्ये आम्ही या ठिकाणी उच्चांक गाठला आहे, तो तसाच उच्चांक नागपूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होईल, महायुतीचा होईल. आणि आम्ही 2/3 बहुमताने नागपूर जिल्हा परिषद निवडून आणू, 51% मतं घेऊन निवडून आणू. आणि जसं आता आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करताय, तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बोलवाल आणि आमचा सर्वांचं अभिनंदन आपण कराल. कारण आम्ही तशी तयारी केली आहे. आम्ही या ठिकाणी तयारी लागलेलो आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगतो की आपल्याला आता सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता काम करायचं आहे. व्यासपीठावरचे नेते, खाली उभे असलेले सर्व नेते, आपण सर्व नेते या ठिकाणी बसलेले प्रमुख जबाबदार पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत. आपल्या सर्वांना मिळून आता जो जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विजयाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी देवेंद्रजी, आम्ही प्रयत्न केला काटोल जिंकण्याचा, पण त्या ठिकाणी थोडं आम्ही कमी राहिलो. आपले नगरसेवक निवडून आले. मोहप्यामध्ये काही 60-68 मतांनीच आम्ही या ठिकाणी 58 मतांनी आम्ही पराभव झाला. 10 नगरसेवक आले, पण तिथे थोडा पराभव झाला. आम्ही रामटेकमध्ये आणि पारशिवनीमध्ये तर या ठिकाणी चर्चा करूनच लढलो आहे, त्यामुळं काही प्रश्न नाही. आणि त्यामुळं निश्चितपणे एक मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे. मला विश्वास आहे की आपण आज आमच्या नागपूर जिल्ह्याकरता, आपल्या नागपूर जिल्ह्याकरता, या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त विकसित जिल्हा करण्याकरता प्रचंड मदत आम्हाला कराल, एवढी आशा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं.